असं ते होतं. पण म्हणजे जेव्हा ही गोष्ट कळती, म्हणजे आता आता जे कोणी हे गाणं ऐकेल तेव्हा त्याला त्यातली ती तडफ आणखीन जाणवेल. आधी ते नुसतं गोड वाटत होतंच, पण त्यातले हे जे बारकावे आहेत तर हे आपण हेरले पाहिजेत आणि हे आपण श्रोत्यांपर्यंत पोचवले पाहिजेत. हे तुम्हाला का वाटलं? मला असं लक्षात येत गेलं, कारण 40 वर्ष मी स्टेजवर आहे, पण सुरुवात PhDची जेव्हा केली तेव्हा खरं तर त्याला पण आधी सुरुवात PhDची केली का आधी तुम्हाला हे जाणवलं, तुम्ही याच्यावरचं काम सुरू केलं आणि मग PhDचा हाच विषय घ्यावा असं जाणवत गेलं? कारण मी सुगम संगीतातच होते. पण तुम्हाला भावलेलं असं कोणतं गाणं होतं की ज्याच्यामुळे वाटलं की अरे? मला जयदेव साहेबांचं गाणं भावलं. म्हणजे पहिलं गाणं ह्या दृष्टीने अभ्यास करावा असं मला जयदेव साहेबांची मी गाणी ऐकत होते, त्यात मला त्यांचं एक गाणं खूप मनाला भिडलं. आपकी याद आती रही रात भर, चष्मेनम मुस्कुराती रही रात भर. गमन चित्रपटातलं गाणं आहे, छाया गांगुलींनी गायलंय. फार क्वचित ते असं ऐकलं जातं आणि त्याची चर्चा केली जाते. हे एक गाणं आणि आज सोचा तो आंसू भरा आहे, ह्या 2 गाण्यांनी मी म्हणेन की मला असं व्यापून टाकलं. आणि त्यात मी जितका विचार करीन, आता आज सोचा तो आंसू भरा आहे हे गाताना मला लक्षात येत गेलं की मदन मोहनचा यातलं सौंदर्य विचार तर आहेच, पण बाईंची गायकी इतकी उच्च दर्जाची त्यात झालेली आहे की त्यात त्यांनी कणस्वराचा वापर केला आहे. कणस्वर म्हणजे काय असतं की एका स्वराची एक जागा असते ज्याला आम्ही एक बिंदूही म्हणतो आणि स्वरक्षेत्रही म्हणतो. त्या क्षेत्रात त्या सुराची पूर्णपणे त्याची व्याप्ती असते, पण त्यातला नेमका कुठला बारीक सूर सूक्ष्म निवडायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आज सोचा तो आंसू भराए, मुद्दते हो गई मुस्कुराए, ही भावना इतकी खोल पॅथॉस आहे याच्यात की मी कैक वर्ष झाले मी हसलेच नाहीये. ही भावना आज सोचा तो आंसू भराए, आज सोचा तो आंसू भराए, मुद्दते हो गई मुस्कुराए आज. आता हा जो सूर आहे ना, हा टेक्निकली जर तुम्ही पेटीत शोधायला गेलात तर तो कोमल निषाद आहे. हा कोमल नी आहे, पण बाई गाताना त्याला किंचित उत्तरी श्रुती आम्ही म्हणतो, किंचित तो आणखीन त्याच्या स्थानापासून खाली केलाय. तर हे जेव्हा जाणवलं तेव्हा असं वाटलं की त्याशिवाय हा जो काही तिच्या आयुष्यातली पोकळी आहे, अधुरेपणा आहे की मला नाहीच मिळालं आयुष्यात सुख, हे कदाचित लक्षात आलं नसतं. म्हणून बाई गातात तेव्हा असा तो किंचित खाली करून गातात. आणि त्यातच एक ओळ येते की दिल की नाजूक रगे टूटती हैं, याद इतना भी कोई ना आए. आता हे तर इतकं उच्च दर्जाचं काव्य आणि शिवाय चाल आणि गायकी बघा. याद इतना भी कोई त्या प्लेन पण गाऊ शकल्या असत्या. दिल की नाजूक रगे टूटती है, दिल की नाजुक रगे टूटती है, याद इतना, असंही गाऊ शकल्या असत्या, पण हे असं गायले नाही आहेत त्या. याद इतना भी म्हटलेत, म्हणजे आपला हत्ती मधला जो तला त आहे तो याद, याद इतना भी कोई ना. हे काय आहे? हा सगळा सौंदर्य विचार आहे आणि हा आपण ऐकतो आणि पुढे जातो, त्याची दखल सामान्य माणूस घेत नाही अशी खंत मला वाटली. म्हणून मी त्या रिसर्चकडे ओढली गेले की हे सांगायला. आता तुम्ही बघा की जयदेव हे सरोद शिकले होते, पण माझं असं निरीक्षण झालं की आपकी याद आती रही रात भर, चष्मेनम मुस्कुराती रही रात भर. म्हणजे हा भाव कसा आहे की माझ्या डोळ्यात पाणी आहे पण माझ्या ओठावर हसू आहे, जे जबरदस्तीने मला आणावं लागलंय. कारण सिनेमातला असा आहे
की तो त्या पोटा पाण्यासाठी मुंबईत आलाय आणि ती बिचारी गावी आहे, दूर आहे, त्यामुळे तिला आठवण येते आणि मग ती म्हणते की आपकी याद आती रही. ह्याला सगळ्याला त्या चालीमध्ये जो एक गोलपणा आहे, मींड आहे, ती मला सरोदची मींड जाणवली. म्हणजे कशी, रात भर दर्द की शम्मा जलती रही, रात भर दर्द की शम्मा जलती रही, गम किला थरथराती रही, रात भर गम किला थरथराती रही, रात भर आपकी याद आती रही. ह्यातले ना क्षणभर शब्द वजा करा. तुम्ही फक्त धून ऐका, तुम्हाला वाटेल की आपण सरोद ऐकतोय. अशी अनेक वाद्य आहेत. मग इथं घराण्याचा विषय येतो की मेलडी घराणं सुद्धा आहे जे मूळ मानलं जातं. जसं शास्त्रीय संगीतात घराणी आहेत तशी चित्रपट संगीतातही आहेत. आणि शास्त्रीय संगीतात आपण ग्वाल्हेर घराण्याला एक सगळ्यांची जन्मदाता म्हणतो, तसं इथं मेलडीतनंच सगळी घराणी निर्माण झाली. मेलडी म्हणजे काय, मुळात एक आकृती असलेली सलग अशी स्वररचना. तर ह्या स्वररचनेला अनुकूल अशाच चाली घडल्या ज्या अनिल विश्वास, सी रामचंद्र, हे माधुर्य घराणंही त्यालाच आपण म्हणतो. पण काही संगीतकार त्या मेलडीतून त्यांनी रिदम शोधला आणि मग तालाला प्राधान्य देऊन, जसं तुमच्या शास्त्रीय संगीतातही आहेत, आपल्या तुमच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या शास्त्रीय संगीतात एक तालप्रधान घराणं आहे, आग्रा आहे. मग त्याचं काही गोष्टी त्यातल्या घेऊन, काही ग्वाल्हेरमधल्या घेऊन घराणी बनतात किंवा त्याची कॉम्बिनेशन्स होतात. पण तसंच इथं आहे की ही जर मेलडी तुम्ही महत्त्वाची मानली तर त्यातनं एक रिदम एलिमेंट ओढून घेऊया आपण, असं ओ पी नय्यर साहेबांना वाटलं. मग त्यांनी त्यात तालाचे कप्पे सहज दिसतील अशा चाली बांधल्या. मग आता इथे पुन्हा रिदम इन्स्ट्रुमेंटवर आधारित चाली आपण म्हणू शकतो. मग घोडागाडी रिदम आहे. पण तो म्हणजे प्रॉमिनंटली ओ पी नय्यरच आहेत ना, आणखीन कोणी आहेत रिदम वाले? पंचम आहे, आर डी बर्मन आहे, शंकर जयकिशन आहेत. शंकर जयकिशनांच्या गाण्यात जो दत्तू ठेका आहे, जो दत्ताराम संगीतकार आपले होऊन गेले, त्यांचेच सहाय्यक, त्यांच्या गाण्यात तुम्ही जर मस्ती भरा है समा चिंचक चिंचक हम तुम है दोनों यहाँ, आँखों में आ जा दिल में समा जा झूमी जमी आसमां, हा ढोलकचा ठेका आहे. ढोलक जसा वाजेल तसं गाणं वाजेल, तसं गाणं पुढे जाईल, तशी गाण्याची चाल असेल. आता ह्यात तुम्हाला ते गोलाई नाही दिसणार. म्हणजे ढोबळमानाने जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर एक गोलाईयुक्त गाणी, शब्द रचना, एक रिदम ओरिएंटेड. आणि मग आता असं आहे का की गोलाईयुक्त गाण्यांमध्ये ताल नाहीच किंवा तालप्रधान गाण्यांमध्ये मेलडी नाहीच, तर असं कधीच होऊ शकत नाही. खुद्द ओ पी नय्यर साहेबांनी अप्रतिम मेलडी दिल्या, पण त्यांचा पिंड जो आहे तो सेक्शन वाईज आहे. होले होले साजना धीरे धीरे बालमा हो 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 चिंचक 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 चिंचक, हाच वाजणार मागे. ह्यात शब्द लांबवायला वाव नाही. त्यात तुम्ही शब्द लांबवून त्याला गोलाई आणू शकता. आता हे मी अतिशय ढोबळ सांगितलं, मी म्हटलं तसं यात मिश्रणही होतात. आणि हा झाला, एक झाला दत्तू ठेका तुम्ही म्हणालात